नमस्कार. मी संदीप उतरडे, जुन्नर टाइम्स संपादक आलेलो आहे बोरी बुद्रुक या गावामध्ये. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता प्रगती भवन. प्रगती भवन ही ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे बोरी बुद्रुक या ठिकाणची. 21 तारखेला या संस्थेच्या जवळपास अनेक लोकांवर अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष मयत आहेत. अनेक लोकांवर आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये अपहाराचा, फसवणुकीचा, तसेच महाराष्ट्र ठेवीदाराचा हितसंबंध अधिनियम 1999चा 3 व 4 या कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. एकूण 14 आरोपींच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर याबाबत घटना अशी झालेली आहे की हे जे माझ्या हातामध्ये हे प्रगती ह्या पतसंस्थेचं सगळं हे आहे, अहवाल आहे, वार्षिक अहवाल. तुम्ही पाहू शकता का, ऑडिट वर्ग अ असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे लिहिलेले प्रकाशक संदीप किसन कोरडे, चेअरमन. आणि असं असताना अ वर्ग असताना या संस्थेची चौकशी झालेली आहे. काहीतरी मोठा गैरव्यवहार आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी सहाय्यक निबंधकाकडे करण्यात आल्या होत्या. तर सहाय्यक निबंधकांनी यांची नेमणूक केली होती. संतोष दशरथ बांगर, वय वर्ष 50, हे प्रमाणित लेखापरीक्षक आहेत. त्यांची नेमणूक करून त्यांना असं सांगितलं होतं की ही प्रगती पतसंस्थेचा सन 2016 ते 2022 ची तुम्ही या कालावधीमधलं सगळं लेखापरीक्षण ऑडिट करा आणि ऑडिटमध्ये काय येतंय त्याचा अहवाल मला सादर करा. हे 2022 सहाय्यक निबंधकांनी त्यांना पत्र दिलं होतं बांगर यांना. तर बांगर या पतसंस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी सगळी कागदपत्र चेक केली. सगळे जमा खर्च, कॅशबुक, काय कोणकोणते हेड आहे ते सगळे चेक केले. तर त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं, हे ऑडिट करत असताना या संस्थेच्या 15 शीर्षकामध्ये, लेखा शीर्षक असतात म्हणजे वेगवेगळा हे असं लेखा शीर्षक, त्याच्यामध्ये 15 याच्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचं याच्यामध्ये त्यांच्या अहवालामध्ये उघडकीस आलेलं आहे. आणि अपहार देखील झालेलं ते म्हणतायत. त्यामुळं मग त्यांनी काय केलं की त्याचा अहवाल जो आहे तो सहाय्यक निबंधकांकडे सादर केलेला आहे. सहाय्यक निबंधकांनी जुन्नर यांनी तो अहवाल पाहिला आणि मग त्यानंतर त्यांनी सांगितलं का हा अपहार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यामध्ये ठेवीदारांची फसवणूक झालेली आहे, अपहार झालेला आहे. त्यामुळं बांगर यांना या आरोपींच्या विरोधात, हे 1 ते 14 आरोपी आहेत, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचे आदेश सहाय्यक निबंधकांनी दिले होते. संदीप किसन कोरडे, रमेश हनुमंत जाधव, राजेंद्र नारायण घोलप ते मयत आहेत, चंद्रकांत देवराम जाधव, राम वसंत भडे, बंसी नाथा कोरडे, खंडेराव जानकू कोरडे, संजय दशरथ जाधव, अविनाश मनोहर गुंजाळ, संजय पांडुरंग हलकरे, सुशीला भिकाजी जाधव, अरुणा सुरेश जाधव आणि तेव्हाचे तत्कालीन व्यवस्थापक संतोष ज्ञानदेव साबळे. आणि 14वा हा शेवटचा आरोपी आहे रितेश सोपान पानसरे, साकुरीचा. यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मी आरोपींचे तुम्हाला फोटो दाखवतो. या अहवालामध्ये अगदी मस्तपैकी हे फोटो या आरोपी म्हणजे जे जे आरोपी आहेत त्यांचे फोटो याच्यामध्ये छापलेले आहेत. तर हे जे आहेत हे संस्थापक आहेत. मला तर माहिती मिळाली हे रमेश जाधव आहे आणि हे जे आहे संदीप कोरडे हे चेअरमन आहेत. राजेंद्र घोलप हे व्हाईस चेअरमन आहेत. हे मयत झालेले आहेत. यांना पण आरोपी यांनी केलेला आहे बांगर यांनी. त्याबाबत यांच्या विरोधात सुद्धा फिर्यादी. आणि चंद्रकांत जाधव हे एक संचालक आहे. खंडेराव कोरडे हे एक आरोपी आहेत. हे सुदाम हे यांना आरोपी केलेलं नाहीये अशी माहिती मिळाली, कारण की यांनी तेव्हाच राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांना याच्यामध्ये काही आरोपी करण्यात आलेलं नाही. तर हे जे बाकीचे आहेत जाधव, संजय जाधव, बंसी कोरडे, हे सगळे आरोपी आहेत. आणि सॉरी हे नाही, हे सोडून हे 14 जी लोक आहेत ती आरोपी करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये तर हे जे बांगर आहेत, जे तपास अधिकारी होते याच्यामध्ये चौकशी करणारे, अहवाल देणारे, त्यांनी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बचत जमा, बचत नावे चलनं, मुदत ठेव नावे, सभासद कर्ज, दैनंदिन ठेव, जमा नावे, कर्ज बचत, म्हणजे वेगवेगळे याच्यामध्ये लेखाशीर्ष आहेत. लाभांश किंवा ऑफिसचा खर्च, सेवकांचा पगार, याच्यामध्ये या लोकांनी खाडाखोड केलेली आहे. आणि काय त्याची काही चलनं पण इथं याच्यामध्ये दप्तरी काही ठेवलेली नव्हती.
त्याचं ते नोंदी केलेल्या आहेत इकडं, पण पैसे जमाच्या नोंदी आहेत, पण पैसे काय मात्र बँकेमध्ये हे नाहीये. तर यांनी आतापर्यंत जवळपास 2,37,71,940 हे नियम हे बोगस कर्ज दाखवले, आणि हे बोगस कर्ज मुळे बाकीचे संस्थेचे ठेवीदार आहे, आता त्यांना ते ठेवी परत मिळत नाही. हे 2,37,71,944 रुपयाचं जे कर्ज आहे, तर ते याच्या नाव दाखवलं होतं. जो तत्कालीन व्यवस्थापक होता संतोष ज्ञानदेव साबळे याच्या नावाने दाखवलेलं आहे, आणि ते पैसे यांनी स्वतःच वापरले आहेत असं या स्वरूपाची तक्रार आहे. म्हणजे यांनी विश्वासाचा ठेवीदारांचा जो विश्वास आहे तो भंग केलेला आहे. चुकीची कर्ज, चुकीच्या प्रकरण बनवून यांनी याच्यामध्ये 2,85,46,896 रुपयांचा याच्यामध्ये गैरव्यवहार व अफरातफर केलेली आहे, असा बांगर यांचा रिपोर्ट आहे. आता आपण आलेलो आहे या प्रगती ग्रामीण विकास शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये. इथं काही लोक आलेत, ही बसलेली आहेत. मला अशी माहिती मिळाली हे लय टायमापासून बसलेले आहेत. नाव काय? शिंदू धोंडेभाऊ पवार. इथं काय आहे तुमचं? इथं माझे पैसे आहेत किती रुपये आहेत? 20,000. मग तुम्ही इथं कशाला आले? पैसे आमचे पैसे आम्हाला पाहिजेत. पैसे काढायला? मग आता इथं देतीस नाही तर काय? पैसे देते नाही? तुम्ही कुठून आले मावशी? कोरडेवाडी मधून. कोरडेमाळात. किती पैसे तुमचे इथं? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये आहेत? तुम्ही घ्यायला आलेत का? मग काय म्हणतात? आता देतेच नाही तर काय? काय म्हणतात काय? नाहीच म्हणते, अजून पैसे झाले नाही, पैसे झाले नाही. शिवाजी दगड जाधव. तुम्ही कशाला आले? माझे पण पैसे आहेत ना इथे. किती रुपये आहेत? 4-1 लाख रुपये. 4 लाख रुपये. मग आता काय होईल त्या पैशाचं? काय आता काय होईल ते होईल, आता कोर्ट कचेरी होईल ते. काय इथं पैसे देतात का तुम्हाला? ते नाही देत ना. काय म्हणतात? पैसे नाही, पैसे आल्यावर येऊ. तुम्ही कशाला आले मावशी? पैसे काढाय. किती रुपये काढायची? हसता काय? 40. हा? किती काढायचं? नाही, किती रुपये? 40,000. 40,000. मग काढायचे का पैसे? हा. मग काढा ना. मग कसं काढायचं? देते नाही का? नाही ना देते. द्यायला पाहिजे ना त्याने आमचे पैसे. बरं. हा. तुमचं किती आहेत? माझं 80,000 रुपये. 80,000 रुपये. लय बारे आले. कटाळा आला येऊन येऊन. पण कटाळा आला, देऊ म्हणतात, पण देतीच नाही. आलं का म्हणतात पैसे नाहीये. मला मुलगा नाहीये. म्या लोकांच्या बांधाव कष्ट करून हे पैसे टाकलेत, म्हणलं आपल्याला म्हातारपणाला कामा येतील. ऑपरेशन झालं, पैसे न्यायला आले म्हणजे पैसेच नाही. मग जावया का गेले, जावयाने पैसे दिले आणि मग ऑपरेशन केले. देतीच नाही, काय करायचं? लय जशी ही बंद झाली तशी मी येते. कधीपासून बंद झाली? आता मस्त आता 2-3 वर्ष होऊन गेले. हा, 4 वर्षे. एवढं ध्यानच राहते का बाबा? किंवा कवा बंद झाली कवा नाही. येतोय जातोय, माग येतोय, आज उद्या करतात. म्हाताऱ्यांच्या का ध्यानच राहतं का? म्हातारे अंगठे वाजर आहेत, त्यांना काय कळायचं एवढं? लोक काय म्हणतात? काय झालं पतसंस्थेचं? काय झालंय काय माहिती त्यांना. ते म्हणतात आज उद्या पैसे काढाय आले. फॉर्म भरले ना मागं दिलं. आपल्याला फॉर्म भरायला सांगितला होता, तो फॉर्म भरला, पण नाही तर पावतीच्या गायब केली. पण मी ते झोरस काढलं होतं ना, मग ते झोरसच आहे माझ्याजवळ. आता ते पावतीच गायब केलेली माझी. मला म्हणलं किती बघू किती वर्ष झाले म्हणून, मला पावतीच दिली नाही पुन्हा. ती तुम्ही जे फिक्स डिपॉझिट केलं इथं त्याची पावती ताब्यात घेतली? हा, ताब्यात घेतली, पण मी त्याचं झोरस काढलेलं आहे. बरं झालं. हा, मग ते झोरस माझ्या जवळ आहे आणि इथं नाव पण आहे. कोणी केला उद्योग? आता कोणी केला? कोणती बाई होती काय माहिती? इथं कामाला होती ती बाई. आता उद्या पैसे नाही, तुमचे पैसे बुडाले, मग कसे बुडतील? नाव आहे इथं माझं. मग पैसेच काढून त्यांच्याकडून. मग इथं म्हणताय, सरकार म्हणतंय यांनी
लोकांचे पैसे काढले आणि एका मॅनेजरच्या नावाने बोगस कर्ज केलं आणि ते पैसे वाटून घेतले का काय झालं, अशी चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल आहे. तुमचे जे ठेवीचे पैसे आहेत ना, ते एकाला कर्ज दिले, बोगस कर्ज. आम्हाला दिलंच नाही तर काय. नाही, तुमचे पैसे लोकांना दिले आणि ते बुडलेत. अहो पण लोकाला दिले पण आम्ही पैसे तुमच्याकडे भरले, आम्हाला तुम्ही का बोला 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 बोला, काय हरकत नाही. आम्हाला तुम्ही कागद बिगद दिलं, ते हे दिलं लिस्ट बिस्ट, आम्ही तुमच्याकडे दिलं. तुम्ही कोणला दिलं कोणला नाही आम्हाला काय माहिती का? आम्हाला काय माहिती आहे तुम्ही कोणला दिलं वापरा कोणला नाही. आमचं ताई, TV चं नमस्कार. पैसे होतं. तुम्ही कशासाठी आला तिथून? माझी बचत ठेव आहे इथे. किती रुपये? मी 3 पावत्या केल्या होत्या फिक्सच्या. पहिले पावतीतले त्यांनी मला 60,000 रुपये दिले, त्यातले 1,000 शिल्लक राहिले होते पहिल्या पावतीतले. त्याच्यानंतर दुसरी पावती त्यांनी माझ्याकडनं काढून घेतली त्याच्यातले 15,000 दिले. त्याच्यानंतर परत मला बाकीचे पैसे काहीच भेटलेले नाहीत आणि तिसरी पावती तर माझ्याकडे आहे. तर मग माझे एकंदर 86,000 त्यांच्याकडे बाकी आहे. मी खूप वेळा चक्कर मारली पण ते आज देऊ उद्या देऊ, पैसे भेटतच नाहीत. तुम्ही काय करता काम? शेती काम करीत दुसऱ्याच्या बांधावर. दुसऱ्याच्या बांधव? हा, मजुरीने जातोय. तुम्हाला शेत नाही का? शेत नाही. 20,000 टाकले होते मी, ते बंद झाल्यावर मी गरख मारितोय. तसे ते म्हणतात या महिन्यात देऊ त्या महिन्यात देऊ, त्यांचं तेच चाललंय पुढे ढकली. अहो आता कष्ट करून भरलेले पैसे आहेत आमचे ते, मग आम्हाला परत नको का ते? 3 वर्षापासून भेटले नाही ना? नाही ना भेटले. मुदत संपून गेली तर त्यांनी आम्हाला नुसतं फसवायचं काम चालवलंय. किती वय बाबा? 83 चालू आहे. 83? 83. शरद पवारांच्या वयाचे आहेत. हा, हाय हाय खरे. किती रुपये? 50 भरले होते, डब्ल्यू टाकले होतं. डबल कराय हा. झाले का डबल? काय ते डबल झाले? पोर सांभाळली जाय मला इकडे तरी होईल डबल. इकडे तिकडे पोरं सांभाळली हे सांभाळली. आता काय बघायचं काय? तुम्ही एकटे राहताय की? बरं आता काय आहे बायको पोरं पण सांभाळली नाही, पाहत नाही पाहती नाही, काय करायचं? आता पैसे नसलो काय करणार? काय करायचं आता? असंच एक काहीतरी भीक मागायची, काय करायचं? अशीच भीक मागायची. तुमचेच पैसे तुम्हाला भेटणार? आमचेच पैसे आम्हाला भेटतात, दुसऱ्याचे नाही. आमचेच आम्हाला भेटले का भरपूर झाले. आता नाही पैसे भेटले पुढं कसं व्हायचं? काय होईल ते आता परमेश्वर करेल तसं. आता काय येणार आहे तुमच्या हातात? काय असलं काय येणार असतं? काय आता बातमी करणार आम्ही फक्त बाबा, आमच्या हातात काय? हे ज्यांनी तुमच्या पैशाचा गैरव्यवहार केला ना, हा, त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा. बस 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 बस, बाकी मग काय? चालेल 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 ना. किती दिवस यायला पाठी मारतात? अहो बस किती कवापूर ज्या कोरोना बसून पोरे आजारी पडा, पैसे द्या पैसे द्या, आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ, असं करू करू नाही शेवट नाही पार दिले. कोणी? ही तर पतपिढी रुकाली ती काय नाही काही एक नाही का? नमस्कार, माझं नाव कैलास जाधव. या बोरी बुद्रुकमध्ये प्रगती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ह्या संस्थेमध्ये माझ्या आईच्या नावे मी 2016ला FD रक्कम 10 लाख रुपये ठेवली होती. त्याची आज दामदुप्पट 20 लाख रुपये झाली. पण आजपर्यंत आम्ही ज्यावेळेस मागणी करायला आलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचे त्याने रिटर्न्स काहीच हे केलं नाही. आणि आज 20 लाख झालेत? हो झाले. Mature होऊन? हो मॅच्युअर झाले. पैसे किती होते आधी? 10 लाख रुपयाची FD केली होती मी आईच्या Double? नावाने. हो, डबलसाठी, दामदुप्पटसाठी. आता काय आता पैशाची मागणी करतोय. आता जे काय आजचे संचालक आहेत, आता जे संचालक बॉडी आहे त्यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी करतोय, पण आता त्यांच्याकडे पैसे नाही, ते आम्हाला सपोर्ट करतात. पण आता त्यांच्या ऑडिट रिपोर्ट तयार झाल्यानंतर FIR दाखल केलेलं आहे, त्यानुसार आम्ही त्यांचा पाठपुरावा चालू आहे. आणि आम्ही काही पैसे घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही. सगळे गावातलेच आहेत ना? सगळे गावातले असतात असं नाही ना. व्यवहारात काय गावातले घरातलं नाही ओळखत का? याचा काय विषय? तुम्ही काय आम्हाला किराण्यात गेल्यावर 10 रुपयाचे उधार देणार आहे का? थोडी नाही देणार ना. त्याच्यामुळे व्यवहारात कशाला कोणाला सोडायचं? बरं, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं का तुमचे पैसे देणार नाही म्हणून इथं ठेवा? असं थोडी सांगितलं का त्यांनी? पैसे देणंच आहे त्यांना. हे लोकांच्या घामाचा पैसा आहे, हरामाचा पैसा नाही. ते काय म्हणता असेल ना, उत्तर देत असेल तुम्हाला. ते उत्तर काय? त्यांची उत्तरच नाही, ते नाहीच, ते भेटतेच नाही. तर मला सांगा का आता हे बघा, यांच्या विरोधात हे माहिती आहे, ठीक आहे, हे व्यक्ती सोडलं तर या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आळेपाट्याला बरोबर आहे. अटक केलंय का? अटक नाही आलं त्यांना. तो कोणता अंतरिम जामीन का काय म्हणून त्यांनी ते बेल घेतली अटकपूर्व, त्यानुसार ते बाहेर आलेत. आणि ते बाहेर येऊन बिंदास बोलतात, ते राहतात बिंदास राहतात, बोलतात. नाही, आमचे पैसे असून आम्हाला उलट इथं भीक मागायची वेळ आलेली. आता त्यांना वाटायला पाहिजे ना, काय जनतेचे पैसे ते देणे आपल्याला दिलं पाहिजे ना.
आता ते कुठे आता इथंच आहेत, गावातच आहेत ते, व्यवस्थित फिरतात? व्यवस्थित आहे, मस्त आहेत. लोक तुमच्यासारखे पैसे मागायला आले हो मग. इथं संस्थेत येणार ना, त्यांच्या वैयक्तिक काय जाणार ना. आता त्यांच्या ऑलरेडी FIR दाखल गुन्हा झाला म्हणलं, ते काय म्हणणार चौकशी आणि ते तुम्ही तिकडेच हे करा. त्याच्यापेक्षा आता ते करतात. आता चालू आहे आमची प्रोसेस. गेलो होतो आज आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलोय. 2,85,00,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा या ठिकाणी गैरव्यवहार झालेला आहे. असं असतानाही संबंधित आरोपींना आताच मला कैलास जाधव हे जे ठेवीदार आहे ज्यांची फसवणूक झाली त्यांनी माहिती दिलेली आहे का त्यांना अटकपूर्व तात्पुरता जामीन दिलेला आहे व ते जे सगळे आरोपी आहेत ते गावामध्ये व्यवस्थित हिंडत आहेत. तर मग ही खूपच धक्कादायक बाब आहे का जर एखाद्या शासकीय पातळीवरतीच ऑडिट झालेला आहे आणि सरकारनेच यामध्ये गैरव्यवहार झालाय असा ठपका ठेवलाय, असं असूनही जर यांची चौकशी होत नाही तर मग यांना अटकपूर्व जामीन मिळतो. म्हणजे याच्यामध्ये काही घडलंय का हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. तर याबाबत नक्की आता सर्व ही गुन्हा दाखल झालाय आणि किती वर्षापासून बंद आहे? हे 2016 पासून यांचं झालं, हे काही अहवाल नाही. आणि 2016 नंतर आता जी बॉडी स्थापित झाली त्यानंतर हे सगळं उघडकीस आले. आणि ज्यावेळेस बॉडी स्थापित झाली ते त्यांच्यामध्येच अहवाल तयार करून ते त्यांचंच हे करत होते. त्यामुळे ते सगळे संचालक त्याला सगळे जबाबदार आहे. अहवाल देखील मॅनेज करायचं काम जे हिशोब तपासणीच होते ते पण चुकीचा अहवाल द्यायचे, वर्ग दर्जा द्यायचे. एवढी गंभीर कलम यांच्या विरोधात लावलेली आहे. IPCC 406, 408, 409 सारखं कलम आहे. अजून तर याच्यामध्ये सगळं ही जी हे आहे सरकारी कागदपत्र हे करणं ती बी कलम आहेत नॉन बेलेबल. आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राचं ठेवीदारांचं हितसंबंध संरक्षणचं 3 आणि 4 ही बी डेंजरस कलम आहेत. ही लावून जर अटकपूर्व जामीन भेटतोय तर मग या ठिकाणी कुठंतरी पोलीस देखील कमी पडले की काय असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. तर मग आता सगळे जर लोक आली इथं, आता इथं बरीच लोक येत आहेत, मग जर मी पाहते येतात बसतात निघून जातात, पैसे कोणी देईना. 40-45 लोक आज या ठिकाणी येऊन गेले. आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो होतो, तिथं पण आम्ही त्या आपले तायडे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पण सांगितले आता तो गुन्हे अन्वेषण वरती स्थानिक लेवलला तिकडं पुण्याला तो वर्ग करू म्हटले आणि स्पेशल तिकडून इन्क्वायरी सखोल तपासणी केली जाईल म्हटले. अटकपूर्व जामीन कसं काय भेटलं मग त्यांना? तुम्ही विचारलं नाही त्यांना? आम्ही विचारलं पण ते म्हणतात आम्हाला पण माहित नाही ते कसं झालं, हे आम्हाला पण माहिती मिळाली नाही म्हटले. गंभीर बाब आहे. अटकपूर्व जामीन कसं मिळाला असे म्हणतायत. जर असं पोलीस अधिकारी उत्तर देत असतील तर मग ठीक आहे. तर या ठिकाणी सर्व हे सगळे ठेवीदार आहेत यांना दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीच्या अधिकाऱ्यांनी या लोकांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे. यांच्या कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत या प्रॉपर्ट्यांवर बोजे चढवून किंवा यांची वसुली करून या लोकांच्या ठेवी यांना पुन्हा काढून दिल्या पाहिजेत अशी या निमित्ताने आपण मागणी करतो. जुन्नर टाइम्स, बोरी बुद्रुक, जुन्नर.